आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2005चा हा फायनल पेपर इयत्ता चौथी पेपर क्रमांक 1 विषय मराठी व गणित याची आपण उत्तरसूची पाहणार आहोत। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न दुसरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर चौथा प्रश्न पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न 5वा कवितेवर प्रश्न विचारलेले आहेत। तर याच्यामध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न 6वा या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 7वा प्रश्न यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। यानंतर प्रश्न 8व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 9वा प्रश्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न 10वा याचं उत्तर आहे केसाने गळा कापणे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा 11वा प्रश्न आहे म्हणीवर प्रश्न आहे। तर याची म्हण तयार होते पळसाला पाने तीनच म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे घरोघरी मातीच्या चुली। त्यानंतर 12वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। त्यानंतर 13वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 4 हे उत्तर आहे। 4 त्या ठिकाणी दिले 2 हे शब्द आहेत समानार्थी। त्यानंतर 14वा प्रश्न याचं अलंकार या ठिकाणी जोडशब्द विचारला आहे 14व्या प्रश्नात पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 15वा अलंकारिक शब्द तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 16वा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर 17वा प्रश्न पर्याय क्रमांक 1। प्रश्न 18वा पर्याय क्रमांक 2। 19वा प्रश्न पर्याय क्रमांक 4। 20वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बातमीवर प्रश्न विचारलेत 21-22 तर 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा 22वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 24वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे संवादावर प्रश्न विचारले आहेत संवाद दिला आहे आणि पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2। त्यानंतर प्रश्न 24वा पर्याय 1 हे उत्तर आहे। 25वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न मराठीचे संपलेले आहेत। आता गणिताचे विभाग 2 मध्ये 26वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 27वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। याचं सोल्युशन आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पुढचा प्रश्न आहे 28वा पर्याय क्रमांक 1। 29 आणि 30साठी ते एक तक्ता दिला आहे त्याच्यावर प्रश्न विचारले। 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 30व्या प्रश्नाचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च। त्यानंतर 31वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे घडणीचा। याच्यावर आपण एक सुंदर व्हिडिओ सेपरेट बनवलेला होता त्याच्यामुळं बरेचसे प्रश्न त्या पद्धतीने आलेले आहेत।
त्यानंतर 32वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. 33वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 34वा प्रश्न त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक. त्यानंतर 35वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढे प्रश्न 36वा पर्याय क्रमांक 2. 986 भागिले 29 केले की उत्तर त्याचं 34 येते. पुढे 37वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. 38वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 आणि 39वा प्रश्न त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 40वा प्रश्न पर्याय क्रमांक 3, कारण सर्व महिन्यामध्ये 31 दिवस येतो. फेब्रुवारीमध्ये 28 ते 29 दिवस असतात. त्यानंतर 41वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न एक आकृतिबंध दिला आहे, त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 43वा प्रश्न पर्याय 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 44वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 45वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 46वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 47वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर 48वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 49वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आणि 50वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 51वा प्रश्न गुणाकार दिला आहे, त्या ठिकाणी त्यांचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 52वा प्रश्न अपूर्णांकाचा अतिसंक्षिप्त रूप द्या. 9 1 9 9 2 18 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 53वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. 25 मिनटं बाकी आहेत, त्या ठिकाणी 3:45 वाजण्यासाठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे त्याचं. त्यानंतर 54वा प्रश्न सर्वात स्वस्त काय आहे, तर काय आहे सर्वात स्वस्त साखर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर 55वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे त्याचं. 56 पर्याय क्रमांक त्या ठिकाणी चौकोन विचारलेत आकृती, तर 5 चौकोन आहेत, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर 57वा प्रश्न पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 हे उत्तर येते, विशाल कोण. त्यानंतर 58वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 59 पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 हे उत्तर आहे, कारण त्रिज्या निम्मी असते मोठ्या जीवापेक्षा. त्यानंतर 60वा प्रश्न त्या ठिकाणी ब आणि क याचं जी परिमिती दिलेली आहे, तर ती परिमिती 24 येते, म्हणजे ब आणि क याची काय किती 24 येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 61वा, त्याचं पर्याय 4 हे उत्तर आहे. नंतर 62चं देखील 4 हे उत्तर आहे. 63 याचं 9 लिटर म्हणजे किती मिलिटर, तर 9000 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्यानंतर 64वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न पर्याय क्रमांक त्याचं देखील 1 हे उत्तर आहे. नंतर अंशाधिक अपूर्णांक किती, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे असे किती आहेत, तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 5 आहेत असे.
त्यानंतर 67वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 68वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, तुम्हाला कंस भागू बेव या ट्रिकचा वापर करून पदावली शिकवली होती, तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर गुणाकार, तर या ठिकाणी 69चं पर्याय क्रमांक 4, 1111 हे उत्तर येते. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 70वा प्रश्न, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्यानंतर 71वा प्रश्न, त्या ठिकाणी 169 असून तर कशाचा वर्ग आहे 169? 13चा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे हुबेहूब आपण यातले बरेचसे प्रश्न पाहिलेले आहेत. त्यामुळं पेपर तसा सोपा होता. काही 2-3 प्रश्न सोडले तर पेपर तर आपण बरेचसे प्रश्न यातले पाहिलेले आहेत. 72वा प्रश्न, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर 74वा प्रश्न, लहान मोठेपणा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता शेवटचा प्रश्न अगदी सोपा होता, पूर्णांकाचा वजाबाकी करायची होती, 23मधून 9 गेले, तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर अशा पद्धतीने पेपर 2-3 प्रश्न सोडले तर सोपा होता आणि बरेचसे प्रश्न आपले झालेले होते. तर याच्यावर सोल्युशन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.